श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी छान मस्त आनंदी जाओ. तर लवकरच आपला गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह सुरू होणार आहे आणि त्या सप्ताहामध्ये आपल्याला भरपूर अशी सेवा करायची आहे. कारण की हा जो सप्ताह काळ आहे हा आपल्याला व्यर्थ जाऊ द्यायचा नाही. वर्षभरामध्ये आपल्याकडून काही सेवा हो किंवा नाही हो, पण ह्या सप्ताह काळामध्ये आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या सेवेमध्येच आपल्याला संकल्प करावा लागतो. कसं होतं ना, कुठली सेवा संकल्प जर केली तर ती लवकर पूर्णत्वास जाते आणि तो संकल्प जर योग्य पद्धतीने करण्यात आला तर ती सेवा जास्त लवकर पूर्णत्वास जाते. संकल्प म्हणजे काय? आतर्क्यतेने महाराजांना हाक मारणे, महाराजांजवळ जी आहे ती एक विनंती करणे की जी कुठली तुम्ही इच्छा व्यक्त करता आहात, जे काही करता आहात ते महाराज मला माझी जी ही सेवा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी, व्यवस्थितपणे आपली सेवा व्हावी, त्यासाठी एक संकल्प केला जातो. आता तो संकल्प करायचा कसा हा बऱ्याच जणांना प्रश्न आहे की ताई आम्ही तो संकल्प कसा करावा, काय करावा. हाचा जो हा व्हिडिओ आहे त्याच गोष्टीवरती आहे की हा संकल्प कसा करावा. तर संकल्पामध्ये कसं होतं ना की काही काही लोक काय करतात की चुकीचा संकल्प करतात आणि काही काही तर असं करतात आहे आम्ही पहिल्या दिवशी संकल्प करायचा विसरलो तर दुसऱ्या दिवशी केला चालेल का, तिसऱ्या दिवशी केला चालेल, असं करायचं नाही. आपल्याला संकल्प जो आहे तो पहिल्याच दिवशी करायचा आहे आणि योग्य पद्धतीने करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपण आपली पूजा मांडणी वगैरे झाली तेव्हा काय करायचं, हातामध्ये पाणी घ्यायचं. आता पाणी वगैरे तुम्ही घेतलं की त्यामध्ये फूल घ्यायचं आहे, त्यानंतर तांदूळ आणि साखर पण घ्यायची आहे. आपलं जे हळदी कुंकू वगैरे आहे तेही घ्यायचं आहे. इथे मी पाणी घेत आहे बघा. पाणी घेतलं आणि त्यानंतर यामध्ये हळदी कुंकू घ्यायचं. त्यामध्ये सगळं आपण घेतलं, तांदूळ पण घ्यायचे आहे, ते घेतलं. हातामध्ये खाली हात लावायचा आणि कोणती पूजा करताना फक्त एक हात असा पकडायचा नाहीये. हा जो हात आहे हा आपला जो तो खाली लावायचा आहे. आता आपलं नाव घ्यायचं आहे. समजा माझं नाव साक्षी चौधरी, माझी ही इच्छा आहे महाराज, मी त्यासाठी तुमचा संकल्प करते आहे. डायरेक्टली काही लोक असं बोलून टाकतात की बाबा एवढंच माझं नाव हे आहे आणि मी, पण संकल्प करण्याची योग्य पद्धत काय आहे. हातामध्ये तुम्ही पाणी घेतलं, महाराज माझं नाव हे आहे, माझं गोत्र काश्यप आहे, मी तुमची माझ्या अंतकरणातून आजपासून ही सेवा करणार आहे. पहिला काय शब्द बोलायचा आहे की मी जी ही सेवा करणार आहे ती तुम्ही पूर्णत्वास न्या. माझी ही सेवा आहे ती मला आजन्म मिळू द्या, मी अखंड तुमचं सेवेकरी व्हावा असा तुम्ही मला कृपा आशीर्वाद द्या. आणि तुम्हाला माहिती आहे की माझ्या आयुष्यामध्ये असंख्य अडचणी आहेत, असंख्य कष्ट आहेत, पण ह्या सगळ्या दुःख कष्टांवरती तुम्हीच मला मार्ग देणार आहात आणि मला हा जो मार्ग आहे तुम्ही दाखवावा, त्यासाठी मी ही सेवा करत आहे आणि माझी ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्यावी एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे. आता ह्या ठिकाणी जर तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर काय करायचं, ज्यांना गोत्र माहिती आहे त्यांनी गोत्र त्यांचं बोलायचं, पण ज्यांना माहिती नाहीये त्यांनी काश्यप गोत्र म्हणायचं. काश्यप गोत्र हे भगवान विष्णूचं गोत्र आहे, त्यामुळे आपण काश्यप गोत्र म्हणू शकतो. आणि आता हे जे आपण घेतलं आहे ते एका तामणामध्ये आपण टाकून द्यायचं आहे. 2 पळ्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि एक आपली जी भूमिमाता आहे त्या खाली सोडायचं आपल्या आसनाजवळ आणि डबल पाणी घ्यायचं आणि चारही दिशाला ते पाणी फेकायचं. असा मी संकल्प करते की जसा मला सांगितलेला आहे तसा मी संकल्प करत असते आणि हा संकल्प आपला पूर्णत्वास जातो त्यावेळी. तर असा संकल्प झाल्यानंतर तुमची जी काही सेवा आहे ती तुम्ही पूर्ण करायची आहे. आणि तुम्ही संकल्प जर व्यवस्थित केला तर आपली जी पुढची सेवा आहे तीही व्यवस्थित जाते. महाराज तिथे साक्षात आपलं जी सेवा आहे ती ऐकण्यासाठी असतात आणि मेन म्हणजे त्याची सुरुवातच जर चांगली झाली तर शेवट नक्कीच गोड होईल. एवढं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की संकल्प व्यवस्थित करा, अखंड नामजप यज्ञामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा आणि सेवा करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. सेवा करा, सेवेकरी व्हा.